कलाकारांचा स्नेह मेळावा आहे आणि या स्नेह मेळाव्यासाठी आज अनेक संस्थांनी पुढाकार घेतलाय। आज यामध्ये खास बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, त्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कला संस्कृती परिवार, त्याबरोबरच मेघराज राजे भोसले मित्र परिवार, MRB फाउंडेशन या सर्व संस्थांनी मिळून आज हा छानसा स्नेह मेळा आयोजित केलाय। तुम्हा सर्व कलाकारांचं आज इथे फक्त तुम्ही कलाकार म्हणून नाही, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक सर्वच आज इथे उपस्थित आहात। तुम्हा सर्वांचंच पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। मंडळी, माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो। माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई, आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायम चिडसावतो ती मातृभूमी। या मातृभूमीशी नाळ जोडलेली आपण सगळेच जण या दोन मातृवंदनाची, पण आज या मातृवंदनाशी नाळ जोडलेली मान्यवर मंडळी सुद्धा खास प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। कारण आपल्या कलाकारांचं मातृवंदन काय असतं तर रंगमंच। त्या रंगमंचाला आपण आपलं सर्वस्व मानतो आणि या रंगमंचाला खऱ्या अर्थाने उज्ज्वलित करणारं, प्रज्वलित करणारं व्यक्तिमत्व आज मान्यवरांच्या स्थानी आहे। आणि म्हणूनच त्यांचाही मी नामोल्लेख यथोचित तुमच्या सगळ्यांच्या समोर परिचय करून देणारच आहे। तत्पूर्वी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं सर्व संस्थांनी मिळून ज्या आयोजित केलेला हा सोहळा आहे स्नेह मेळावा, त्याच्यामध्ये मी शोभा कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते आणि मी मान्यवरांना मंचावर निमंत्रित करते। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, ज्यांना खास मी आत्ता तुमच्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा म्हणेन की ज्या व्यक्तिमत्वाला आज निमंत्रित करताना या सगळ्याच आयोजक संस्थांना अभिमान, आनंद आणि त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन मी म्हणेन गर्व वाटतो। कारण हे व्यक्तिमत्व नाट्यकर्मींसाठी, नाट्यधर्मींसाठी आणि एकंदरीतच सर्व नाट्यसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने गौरवास्पद व्यक्तिमत्व आहे। असं व्यक्तिमत्व आज निमंत्रित आहे। मी सर्वप्रथम आपल्या आयोजन टीमपैकी बालगंधर्व परिवाराच्या कमिटी मेंबर्सना विनंती करेन की आपण कृपया आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांना घेऊन यायचे। उपाध्यक्ष माननीय फराग चौधरी यांना मी विनंती करेन की आपल्या सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यायचे। माननीय शुभांगीताई दामले, माननीय मेघराज राजे भोसले, माननीय सौ हेमलता मेघराज राजे भोसले, आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे माननीय दत्ता दळवी, प्रसिद्ध निर्माते आणि E-Square ग्रुप प्रोडक्शन्सचे सर्वे सर्वा। बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेचं मुळातच शीर्षक ज्या नावामध्ये सामावलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांचं आपण कला दैवत ज्याला मानतो, ज्यांनी नाट्यसृष्टी आणि नाट्यसंस्काराला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या स्थानी नेऊन पोहोचवलं, असं व्यक्तिमत्व अर्थातच बालगंधर्वांच्या प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती मी मान्यवरांना करेन आणि त्यांना विनंती करेन की कृपया पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करावं। आणि रंगमंच ज्यांचा श्वास होता असं व्यक्तिमत्व, चिरतरुण आणि अमर असे बालगंधर्वांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होते। प्रायोगिक रंगभूमीला खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित करणारं आणि त्या रंगभूमीला प्रकाश धोतात आणणारं व्यक्तिमत्व शुभांगीताई दामले। प्रसिद्ध